यात्रा पर्व 2चं ही आजची सभा नाशिकमध्ये संपन्न होत आहे। पर्व 1 आम्ही विधानसभा लेवलला संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण केला होता। पर्व 2 आम्ही लोकसभा लेवलला या सभा घेत आहोत आणि लोकसभा लेवलची ही सभा घेताना आजची सभा नाशिकमध्ये संपन्न होतीये। तत्पूर्वी सकाळी जसं सुधाकर भाऊंनी सांगितलं की ही देवभूमी आहे, त्यामुळे सकाळी कपालेश्वरचं मंदिर असेल, रामकुंड असेल किंवा काळाराम मंदिर, तद्वतच बाबासाहेबांनी जिथून सत्याग्रह सुरू केला होता तो महत्त्वाचा स्तंभ, अशा काही ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन आणि त्या ठिकाणचे आशीर्वाद घेऊन पुन्हा अगदी म्हणजे तुमच्या नाशिकचे अंबिका मिसळपासून ते नाशिकमधल्या काही महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत आणि संध्याकाळी महाप्रबोधन यात्रेची सभा संपन्न होत आहे। संध्याकाळी अजून बरेचसे मुद्दे घेतले जातील, पण म्हटलं नाशिकमधल्या सगळ्याच पत्रकार बांधवांशी चर्चा करायला हवी। कालची सभा मनमाडमध्ये संपन्न झाली। खरं तर आम्ही म्हणजे फार टाळतो, रचनात्मक चौकटीत काम करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे, पण कालच्या सभेमध्ये सुहास कांदेंनी जे काही बालिश प्रयत्न करण्याचा म्हणजे काही फार त्याला बालिश चाळा म्हणता येईल, हे भाडोत्री लोकांना पुढे करणे, बालिश चाळे करणे आणि असे बालिश चाळे केल्यानंतर जर त्यांना वाटत असेल की याच्यामुळे काहीतरी सूक्ष्म अंधारीचं काम थांबेल, ती घाबरेल किंवा ती परत जाईल, तर मला वाटतं की उलट तुम्ही तुमचा भेकडपणा सिद्ध करता। आतली तुमची जी अस्वस्थता असते, तुमचा जो घाबरटपणा असतो, तुमची जी अस्थिरता असते की आता आल्यानंतर आपली लक्तरं निघणार आहेत, आपले वाभाडे निघणार आहेत का, त्याच्या आधीच आपण काही कांगावा करू शकू का, असा एक कांगावा करण्याचा, एक आक्रस्ताळेपणा करण्याचा प्रयत्न कांदेंनी केला, पण अर्थात तो काही त्यांचा फार काही सफल झाला नाही आणि आपण सगळ्यांनी जी सभा झाली ती सभा बघितली। मला त्यावर काही फार वेळ घालवायचा नाही आहे। नाशिकमध्ये खरं तर मी संध्याकाळी बोलणार आहे, परंतु शिवतीर्थावरून मी काही मुद्दे मांडले होते, मी त्या मुद्द्यांवर आजही बोलेन, कारण ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरण ज्या पद्धतीने आम्ही हाताळतोय आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार काही गोष्टींची मागणी करतोय, ललित पाटील ड्रग्ज माफिया प्रकरणामध्ये ज्या काही आत्तापर्यंत गोष्टी पुढे आल्या त्यात एक महत्त्वाची कडी म्हणून काही दिवसांपूर्वी नाशिक हिंदू सकल समाज अशा लेटर हेडवर एक निनावी पत्र मला मिळाले होते। या पत्रासोबत कुठलेही कायदेशीर आधार किंवा पुरावे नव्हते, त्यामुळे त्या पत्रातला सगळाच मजकूर मला डिस्क्लोज करणे किंवा त्याला तो प्रकाशित करणे फार संयुक्तिक वाटले नाही, पण ते पत्र तपासकामी घ्यावे म्हणून आम्ही पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांच्याकडे ते पत्र सुपूर्द केले। पत्रातला काही भाग आम्ही चर्चेला घेतला, पण जो काही भाग मी बोलू शकते तो भाग फक्त आपल्यासोबत शेअर करते। या निनावी पत्रामध्ये छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख असा एक संदर्भ आला होता, एक बडी भाभी असाही संदर्भ आला होता। छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख या संबंधाने जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की नाशिक नार्कोटिक्सची त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि अटक झालेली आहे। त्या निनावी पत्रामध्ये इम्रान शेख उर्फ चिपड्या असा एक काहीतरी संदर्भ आला होता, इरफान शेख, एक्स्ट्रीमली सॉरी, इरफान शेख उर्फ चिपड्या असा तो संदर्भ होता। मला पोलिसांनी हेही सांगितलं की याही माणसावर कारवाई झालेली आहे आणि तो अटकेत आहे। निनावी पत्रामध्ये नाशिक, जळगाव, नाशिक, भिवंडी, त्यानंतर मुलुंड, पुणे असा बराचसा भौगोलिक परिसर चर्चेला आलेला होता आणि त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने सुद्धा चर्चा होती। त्यामध्ये काही पोलीस स्टेशनच्या बद्दलही काही बोलणं होतं। मला वाटते काहीतरी परतवाडा पोलीस स्टेशन
सरकारवाडा पोलीस स्टेशन, अशा अनेक पोलीस स्टेशनचे संदर्भ होते. परंतु त्यातले जे डिटेल्स कशासाठी आले होते ते मी अजिबात इथे शेअर करू इच्छित नाही किंवा मी करू नयेत तसे. कारण मी म्हटलं की त्याच्यासोबत असणारे, माझ्या दृष्टीने कायद्याची विद्यार्थिनी म्हणून मला आवश्यक असणारे जे आधार किंवा पुरावे, ते पुरावे त्यात नव्हते. त्यामुळे मी त्यावर काही फार बोलत नाही. परंतु पोलीस त्या दिशेने कारवाई करत आहेत. ललित पाटील प्रकरणामध्ये मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांवर मी आजही ठाम आहे, हे मी जरा सांगितलं पाहिजे. माझे काही मुद्दे असे आहेत की नाशिकमध्ये 1200 कोटीचा एफडी ड्रगचा साठा आणि कारखाना मला आपल्याच माध्यमातून माहिती मिळते. तर माझा सरळ साधा प्रश्न तत्कालीन पालकमंत्री दादा भुसेंना कालही होता आणि आजही आहे. माझा प्रश्न काय आहे की एखादं साधं ब्युटी शॉप जरी उघडायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा GST नंबर, रेंट ॲग्रीमेंट किंवा शॉप ॲक्ट लायसन किंवा अशा बऱ्याच गोष्टी लागतात. ट्रान्सपोर्टेशन असतं, ट्रान्झॅक्शन असतं. एवढा मोठा MD ड्रगचा साठा किंवा कारखाना इथं आढळतो, त्याच्या संबंधित कुठलीच कागदपत्र प्रशासनाच्या लक्षात आली नसतील का? ह्या सगळ्या मालाची वाहतूक, ट्रान्झॅक्शन, ट्रान्सपोर्टेशन हे लक्षात आलं नसेल का? तर मी पुनरुच्चार पुन्हा करते की जर लक्षात आलं नसेल तर पालकमंत्री म्हणून तुम्ही सपशेल नापास आहात. आणि जर तुमच्या लक्षात आलं असं म्हणायचं असेल तर मग तुम्ही ते टॉलरेट का केलं? दोन्हीपैकी दो बातें हो सकती है सनम तेरे इकरार की काहीतरी असेल ना. आम्हाला काय ते कळावं इतकंच आम्ही म्हणतोय. आता याच्यात त्यांना राग येण्याचं काहीच कारण नाही. कारण जेव्हा ठाकरे कुटुंबावर किंवा शिवसेनेवर राणे-बिनेंची चिल्ली पिल्ली पोरं आरोप करतात, आम्ही चिडतो का? आम्ही उत्तरं तरी देतो का? आम्ही काय म्हणतो? दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा, जो होगा सो देखा जाएगा. कर नाही त्याला डर कसली? तर मला कळत नाही की दादा भुसेंनी याच्यात चिडण्यासारखं काहीच कारण नाही. मी अमन परदेशी नावाच्या एका माणसाचा उल्लेख केला. मला चांगलं आठवतंय की मी शिवतीर्थावरून मी कोणत्या गावाचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर कोणतं गाव पुढे आलं. मी त्यावर अजून बोलेन नंतर. आणि या माणसांनी कुठून कुठून कसे कसे कशा पद्धतीने फोन केले मी यावरही बोललेली आहे. मी म्हटलं ना, माझ्यात वंदनीय बाळासाहेबांचा एक गुण नक्की आहे. बाकी काही असतील नसतील टीकाकार सांगतील, पण एक गुण नक्की आहे की वंदनीय बाळासाहेब असं सांगतात की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा सुटली परत शोधत बसत नाही इकडे पडली का तिकडे पडली. तर मी ठाम आहे मी जे काही बोलते त्याच्यावर. आता पुन्हा आम्ही असं म्हटलं की बाबा ललित पाटीलला तुम्ही ससूनला हलवलं. असा कोणता आजार असतो की ज्या आजारासाठी एखाद्याला 9 महिने ठेवलं जातं हॉस्पिटलमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे बाईचं गर्भारपण 9 महिने असतं, पण 9 महिन्यासाठी एखादी महिला सुद्धा हॉस्पिटलला थांबत नाही. केमोथेरपीचा पेशंट सुद्धा थांबत नाही. मग का? मग कशासाठी बरं हा पेशंट 9 महिन्यापेक्षा जास्त काळ हा हॉस्पिटलला राहिला? हे फार उल्लेखनीय आहे की ज्या अद्वै हिरेंवरती कारवाई झाली, स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1930 पासून ज्यांनी शिक्षण कार्यामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, त्या हिरे कुटुंबाला फक्त ते आज सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत उभे आहेत म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने पोलीस कारवाई होते. त्यांना आवश्यकता असताना सुद्धा वैद्यकीय रजा किंवा वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा त्यांना हॉस्पिटलला हलवलं जात नाही. पण त्याच वेळेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलसाठी मात्र वेगळ्या खास प्रशासकीय सेवा सुविधा पुरवल्या जातात. हे सूडबुद्धीचं राजकारण का असावं? हा माझा साधा प्रश्न आहे. एखाद्या पेशंटला म्हणजे कैदी असणाऱ्या रुग्णाला जर हलवायचं असेल, जेलमधनं त्याला शिफ्ट करायचं असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. आधी त्याला तपासलं जातं, जेलमधले डॉक्टर तपासतात. डॉक्टर जर त्यांना जर काही गंभीर वाटलं तर त्यांच्या मेडिकल बोर्डकडे प्रकरण जातं. मेडिकल बोर्डचे जे कोणी चीफ असतात ते नंतर सांगतात की वी आर व्हेरी अनेबल टू ट्रीट हिम ऑर हर. आम्ही आत्ता याचा उपचार इकडे करू शकत नाही, याला हॉस्पिटलला हलवावं लागेल.
आणि मग त्याला हलवलं जातं, त्याच्यानंतर कारागृह अधीक्षक वगैरेंच्या सह्या होतात. मी हे नमूद केलं पाहिजे की या संदर्भाने मी डॉक्टर मरसाळे आणि डॉक्टर देवकते यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. साधारणतः 3 ते 4 दिवसापूर्वी डॉक्टर मरसाळे आणि डॉक्टर देवकते यांच्यावरती आता कारवाई झालेली आहे आणि त्यांना अटकही झालेली आहे. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारे पोलीस किंवा एकूण ज्या काही लोक होते त्यातला महत्त्वाचे जे लोक होते त्यातली मोहिनी डोंगरे PSI हिचं सस्पेन्शन आणि त्यानंतर डायरेक्ट डिसमिस ऑर्डर होऊन आता अटकेत आहे. यामध्ये अजून एक त्याच वॉर्ड नंबर 16 मध्ये विनय हरहना जो रोजरी स्कूलशी संबंधित, आता डीन संजीव ठाकूर दोषी आहे पण त्याला अजूनही अटक का केली नाही हा माझा सवाल आहे. की डीन संजीव ठाकूरला अटक व्हावी आणि त्याची नार्को व्हावी. मी त्या नार्कोस टेस्टवर आजही ठाम आहे. परंतु डीन संजीव ठाकूरला अटक झाली म्हणजे सगळं मॅटर संपलं असं अजिबात होत नाही. TET प्रकरणातही अशाच पद्धतीने प्रकरण दाबादाबी केली. अशी दाबादाबी करू नये. अधिवेशन चालू आहे. सभागृहाच्या आत आमच्या पक्षाचे सन्माननीय सगळे प्रतिनिधी सभागृहाच्या आतली लढाई लढत आहेत. सभागृहाच्या बाहेर आम्ही ते प्रश्न फार जोरदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की सभागृहातून ललित पाटील प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे. अनिक्षा जयसिंघानी प्रकरणाचं काय झालं? कारण गृहमंत्र्यांच्या पत्नीलाच जर धमकी दिली जात असेल, जिथे गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित नसेल तर गृहमंत्री आम्हाला सुरक्षा काय देतील बरं? त्या प्रकरणाचं नेमकं काय झालं त्याच्यावर या अधिवेशनात चर्चा व्हावी आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची उत्तरं द्यावीत. तीही मागणी आम्ही करतोय. सोबतच ललित पाटीलशी संबंधित जेवढ्या म्हणून अटका आत्तापर्यंत झाल्या किंवा पोलीस कारवाया झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटल नंतरच्या आहेत. म्हणजे 2 एपिसोड आहेत. एक ललित पाटीलला हॉस्पिटलला आणेपर्यंतचा आणि दुसरा हॉस्पिटलच्या नंतरचा. हॉस्पिटलच्या नंतरच्या एपिसोडमधल्या ऑलमोस्ट आता बऱ्याचशा अरेस्ट झालेल्या आहेत. एक अरेस्ट राहिलेली आहे ती संजीव ठाकूरची जी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याची नार्को टेस्ट महत्त्वाची आहे. पण ललित पाटील मुळात कैदी कसा झाला, ज्या गुन्ह्यासाठी त्याला कैद केलेला आहे तो गुन्हा कसा घडला, कुणाच्या आशीर्वादाने घडला, हे ड्रग्ज जर नाशिकमध्ये एवढं ड्रग्ज सापडतं तर महाराष्ट्रभर ते रॅकेट कसं काम करत असेल याचं नेमकं नेक्सस बाहेर येणार होतं. ते नेक्सस कधी बाहेर येणार आहे? आणि हो, नाशिककरांच्या समोर आणि नाशिकच्या पत्रकार बांधवांच्या समोर अजून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. एक फोटो कोणीतरी फिरवला होता गद्दार गँगच्या लोकांनी आणि फोटो फिरवताना सांगितलं की ललित पाटील तर बघा म्हणाले हे तुमच्यासोबत आहे. ललित पाटीलशी संबंधित जेव्हा मी सगळी माहिती घेतली, कारण मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही, मी माझ्या पक्षप्रमुखांना आणि पक्षातल्या सन्माननीय नेत्यांना आणि महत्त्वाच्या लोकांना विचारलं की ललित पाटीलवर काही पक्षाची जबाबदारी होती का? तर ललित पाटीलवर आमच्या पक्षाची कुठलीही जबाबदारी नव्हती. पण ललित पाटील मातोश्रीवर आला हेही तितकंच खरं आहे. पण तो कसा आला? तर आमच्याकडे कुठलाही माणूस जेव्हा येतो तर त्याची एक पद्धत असते. त्याला गेट पास हा त्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख किंवा जिल्ह्याची नेते मंडळी देतात. अनिक्षा जयसिंघानी प्रकरणातला अनिल जयसिंघानीचा गेट पास सुद्धा कसा मिळाला यावर आम्ही बोललो होतो की तो ठाण्यातनं आला होता आणि ठाण्यात त्यावेळेला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं. म्हणजे शिंदे साहेबांमुळे ती एंट्री झाली होती. ज्या फ्रेममध्ये तुम्ही बघताय या ललित पाटीलला त्याच फ्रेममध्ये दादा भुसे दिसतात. याचा अर्थ उघड आहे की मातोश्रीवर त्याला आणण्यामध्ये दादा भुसेंचा महत्त्वाचा रोल होता. आता त्यांची ओळख पाळख कशी ते त्यांना विचारायला जास्त बरं असेल. आणि गर्दीतले फोटो हे वेगळे असतात, फार सबुरीनं काढलेले फोटो वेगळे असतात. इथले खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो मात्र गर्दीतला नाही, तर हेमंत गोडसे स्वतःहून त्यांच्याकडे गणपती दर्शनाला जातात. हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. एवढा मोठा आमदार खासदार माणूस एखाद्याच्या घरी कसा जातो? बाबा मी अडाणी आहे, तुम्ही मला सांगा काय चुकत असेल तर. माझं म्हणणं आता हे आहे की ललित पाटील कुठे काम करायचा, कशा पद्धतीने तिथपर्यंत पोचला,
त्या सगळ्या प्रोडक्शनसाठी कोण कोण मदत करत होतं याच्यावर अजून अवाक्षराने गृह मंत्रालयाने तपास केलेला नाही. तो तपास झाला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. एवढं मोठं जर नेक्सस चालत असेल तर प्रोडक्शनपासून डिस्ट्रीब्युशन, एजन्सीज, पेडलर या सगळी जी चेन असेल ती सगळी चेन बाहेर आली पाहिजे आणि अधिवेशनात त्या संबंधाने चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. अनिल जयसिंगानी, अनिक्षा जयसिंगानीचं पुढे काय झालं यावरती देवेंद्रजी चकार शब्दाने बोलले नाहीत, तर त्यावरही त्यांनी बोलावं. राहिला प्रश्न आजच्या नाशिकच्या सभेचा, जर सगळं आत्ता ठेवते, जरा काही ट्रेलर आत्ता बोलावा, संध्याकाळी अजून व्यवस्थित मी आपल्याला 4K अल्ट्रामध्ये अजून चांगलं काही चित्र दाखवावं अशी अपेक्षा आहे. परंतु नाशिकचे पत्रकार अत्यंत बुद्धिजीवी, समंजस अशा सगळ्या गुणीजनांच्या सोबत संवाद साधावा म्हणून हा संवाद होता. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. मला हेच सांगायचे, मी पुन्हा सांगितलं आणि मी गृहमंत्र्यांनाही म्हटलं, मी वारंवार म्हणते की कुठल्याही एका पक्षाची नेता म्हणून किंवा पक्षीय राजकारण म्हणून मी या मुद्द्याकडे अजिबात बघत नाही आहे. माझ्यासाठी ही लढाई एका आईने, एका बहिणीने, एका मुलीने, एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ही महिलेची लढाई आहे. कारण व्यसनामध्ये पिढी बर्बाद होऊ नये म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना प्रश्न विचारतोय, पालकमंत्र्यांना प्रश्न विचारतोय. पण माझी अडचण अशी आहे की पालकमंत्री किंवा गृहमंत्री याला सोशल इश्यू, सोशल प्रॉब्लेम या अंगाने बघण्याच्या पेक्षा याला व्यक्तिगत प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहेत. हे माझ्यासाठी अत्यंत खेदजनक आहे. माझी पुन्हा विनंती असेल की हा प्रॉब्लेम आहे, ही कीड आहे. जर हा समाज स्वस्थ व्हावा असं वाटत असेल तर आधी हा समाज व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप, राजकीय नेत्यांचे आशीर्वाद, अशा ज्या गोष्टी, म्हणजे हे पत्रकार सांगतात हे जास्त चांगलं आहे. म्हणजे नाशिकचे पत्रकार या अर्थाने सुजाण आहेत, जागरूक आहेत, जबाबदार आहेत की आपण स्वतः सांगताय की याच्यामध्ये राजकीय आशीर्वाद आहेत, हस्तक्षेप आहेत. आता त्यांची नावं का येत नाहीत हा प्रश्न दादा, मी गृहमंत्री असते तर नक्की त्याचं उत्तर दिलं असतं. पण फिलहाल याचं उत्तर फक्त आणि फक्त देवाभाऊ देऊ शकतात जे गृहमंत्री पदावर आहेत. सभागृहामध्ये ही चर्चा व्हावी यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. परंतु सत्ताधारी मोठे चलाक आहेत. सत्ताधाऱ्यांनी खरं तर पब्लिक ओरिएंटेड इश्यूजवरती चर्चा करावी अशी आमची अपेक्षा असते. परंतु अडचण काय झाली माहिती आहे का, पहिल्याच दिवशी करोडो रुपये आमच्या टॅक्सचे पैसे ज्या अधिवेशनावर चुराडा होतात त्या पैशातनं पब्लिक ओरिएंटेड इश्यूजवर चर्चा होण्याच्या ऐवजी सांगा मलिक कुणाचे यावर चर्चा झाली. मलिक कोणत्या बाकावर बसले यावर चर्चा करणारे लोक, अरे इथे शाळकरी पोरांना बसायला बाक मिळत नाहीत यावर चर्चा करत नाहीत. हे दुःख आहे. ऐका ना दादा, लेट मी फिनिश. आम्हाला अपेक्षित होतं की पहिल्या 1-2 दिवसात खरं तर आरक्षणाच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी, तो प्रश्न निकाली निघावा. आमचा प्राधान्यक्रम दुसरा शेतकऱ्यांच्यासाठी की गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा. आमचा तिसरा प्राधान्यक्रम हा गृह खात्याशी संबंधित इश्यू, ज्यातला महत्त्वाचा इश्यू ललित पाटीलचा. मला वाटतं आज किंवा उद्या हा विषय ओपन अप होईल आणि हा विषय सभागृहामध्ये इकडे अनिल परब साहेब आणि आमचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले अंबादास दानवेजी आणि विधानसभेतली मंडळी, स्वतः आमचे नेते सन्माननीय आदित्यजी हा मुद्दा उचलतील, मांडतील. चिंता नसावी. मुद्दा एवढाच आहे की जेवढा ठासून आम्हाला तुम्ही प्रश्न कधी विचारणार असं म्हणताय, तेव्हा सत्ताधाऱ्यांना तुम्ही उत्तर का देत नाही असंही एकदा विचारा, एवढीच अपेक्षा आहे. काय हो, त्यांच्यासारखं उचलली जीव लावली टाळाला मी नाही करू शकत. त्यांना बिनबुडाचे आरोप करता येतात. ज्या दिवशी माझ्या हातात असतील ना कागद त्या दिवशी, ते आपला कोण आहे ती डंके की चोटपरवाला, त्याच्या स्टाईलमध्ये आपण डंके की चोटपर कागद हातात घेऊन याच नाशिकात येऊन सांगू, प्रॉमिस.
पोलीस कारवाई झाली हे तुमच्यासारख्या अत्यंत मान्यवर सगळ्या वृत्तसंस्थांमध्ये बातमी आहे. टाइम्स ऑफ इंडिया पासून इंडियन एक्सप्रेस पासून मी आपल्याला बातमी दाखवते. नाही, आणि पोलिसांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे की त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. असू शकतं, असू शकतं, असू शकतं. यू कॅनॉट प्रेशर मी. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आणि एक मिनिट, आणि माझ्याकडून तुम्ही कुठलंही नाव कसंही वधवून घेऊ शकत नाही. जोपर्यंत माझ्या इनर कॉन्शियसला एखादी गोष्ट पटत नाही, जोपर्यंत माझ्या हातात कुठलेही पुरावे असत नाहीत, तोपर्यंत मी त्यावर भाष्य करू नये. दुसरी गोष्ट, एखादं मॅटर ज्युडिशियल असेल तर मी ज्युडिशियल मॅटरमध्ये सुद्धा न्यायप्रविष्ट प्रकरणांवरती भाष्य करू नये, एवढा नक्की मला कायद्याचा सेन्स आहे. सो मी त्यावर बोलणार नाही. याचा अर्थ असा नाही की सुषमा अंधारे डरपोक आहे का, अजिबात नाही. मी असं म्हटलं की आमच्या त्या बारक्या बारक्या भाच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. भाभी उर्फ पुढे सुद्धा नाव होतं. पुढे ऐका 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 हो 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 मी सांगते. बडी भाभी उर्फ पुढे सुद्धा नाव होतं. पण ऐका हो सर, अहो सर मी बोलते सर, अहो सर मी बोलते प्लीज, मी बोलते. छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख, चिपड्या उर्फ इरफान शेख आणि बडी भाभी उर्फ त्याच्याही पुढे नाव होतं. अहो थांबा हो, काय असं आहे आईला लय घाई तुम्हाला. अहो थांब, अहो मी सांगा, अहो दादा मला सांगा द्या हो. अहो मला बोलू द्या, मी बोलू. ऐका ना, मला 30 सेकंद बोलू द्या. मी 30 सेकंदानंतर तुम्हाला. मी असं म्हटलं की मी कायद्याची विद्यार्थिनी आहे. माझ्यासाठी पुरावे फार महत्त्वाचे आहे. माझ्या हातात ज्या ज्या गोष्टींचे पुरावे मिळतात मी त्यावर ठामपणे भूमिका मांडते. पण ज्याचे माझ्या हातात पुरावे नाहीत त्यावर मी बोलत नाही. नुसरीन शेख आणि इरफान शेख या दोन नावांचा सुद्धा मी आधी उल्लेख केला नव्हता. तो उल्लेख मी सीपींना भेटल्यानंतर करते. कारण मला सीपींनी सांगितलं की होय, या पत्राच्या सोबत जरी पुरावे नसले तरी या दोन लोकांना दोषी आढळलेले आहेत आणि या दोन लोकांवर कारवाई सुद्धा झालेली आहे. सो मला प्रॉब्लेम नव्हता डिस्क्लोज करण्यात. तिसरं नाव जे होतं त्या नावाबद्दल मी स्वतः साशंक आहे. माझ्याकडे कुठलेही पुरावे नाहीत आणि तसे पुरावे पोलीस त्या संबंधाने निश्चितपणे काम करत आहेत. आता जर तुमच्या काळजात एखादं नाव बसलेलं असेल आणि तुम्हाला वाटतं की तिथपर्यंत पोचलं पाहिजे तर पोलीस पोचायचा प्रयत्न करत आहेत. सब्र का फल मीठा होता है, सबका हिसाब होगा.